बातम्यांकडे पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शालेय पोषण आहार बंद करावा लागणार आहे। आंबेगाव तालुक्यातील शाळांमध्ये महिला बचत गटांमार्फत हे काम केलं जातं, त्यामुळे महिलांना रोजगार उपलब्ध होतो। मात्र सध्या गॅस तुटवड्यामुळे शालेय पोषण आहारच अडचणीत सापडलाय। या महिला बचत गटांनी तसं पत्र संबंधित अधिकाऱ्यांना देखील पाठवलंय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। गॅसचा जो तुटवडा आहे त्याचा परिणाम सगळ्याच म्हणजे किचन पासून तर अगदी व्यावसायिक गॅस, तर आता जर आपण माझ्या पाठीमागे पाहिलं तर इथे शालेय पोषण आहार बनवण्याचं काम सुरू आहे। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचरमधील महात्मा गांधी विद्यालय प्राथमिक विभागाचं इथे शालेय पोषण आहार बनवण्याचं काम ज्या महिला करतायत त्यांना देखील या गॅस तुटवड्याचा फटका बसताना दिसतोय। आता जर पाहिलं तर शालेय पोषण आहार बनवण्याचं काम हे आता पुढचे किती दिवस चालेल अशी एकूणच आता संपूर्ण ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण जर आपण पाहिलं तर जो गॅसचा तुटवडा आहे त्याच्यामुळे या शालेय पोषण आहारासाठी देखील गॅस मिळणं हे कठीण बनलेलं आहे। आणि एकूणच जर आपण परिस्थिती पाहिली तर आता त्यांनी मुख्याध्यापकांना देखील तसं कळवलेलं आहे की पुढच्या काही काळामध्ये जर समजा हा गॅसचा तुटवडा असाच राहिला तर शालेय पोषण आहाराचं काम हे आम्हाला बंद करावं लागेल। आता ह्या ज्या महिला बचत गटाचं काम असतं त्यांच्या ज्या महिला प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काय परिस्थिती आहे सध्या या गॅस तुटवड्यामध्ये? सर, आम्ही कल्याणी महिला बचत गटामार्फत हा शालेय पोषण आहार शिजवण्याचं काम करतो 8 महिला। तर आमच्याकडे गॅसचा पुरवठा खूप कमी प्रमाणात आता राहिलेला आहे। अगदी 3च टाके शिल्लक राहिलेले आहेत आणि दिवसाला आम्हाला 2 ते 3 दिवसाला आम्हाला साधारण 3 टाक्या लागतात। तर आम्ही गॅस पुरवठादाराला 2 दिवसापूर्वी गॅसबद्दल विचारणा केली तर त्यांच्याकडे गॅस शिल्लक नाही आहेत। तर जर आम्हाला गॅस उपलब्ध झाला नाही तर हे शालेय पोषण आहाराचं काम बंद करावं लागेल असं वाटतं। जर युद्धजन्य परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात हे शालेय पोषण आहाराचं काम हे थंडावण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, मंचर, पुणे।